युद्धाचा परिणाम. युद्ध सुरू होतं तेव्हा बातम्यांमध्ये आपल्याला टँक, विमानं आणि सैनिक दिसतात. पण युद्धाचा खरा परिणाम मात्र सर्वसामान्य नागरिकांवर होतो. ज्या देशात युद्ध चालू असतं तिथल्या लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त होतात. घरे, रस्ते, शाळा आणि रुग्णालयं नष्ट होतात. अनेक कुटुंब एका क्षणात बेघर होतात. त्यांना सुरक्षित जागा शोधण्यासाठी आपलं गाव आणि शहर सोडावं लागतं. अनेक लोक दुसऱ्या देशात जाऊन शरणार्थी बनतात. पण युद्धाचा परिणाम फक्त त्या देशापुरता मर्यादित राहत नाही. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. युद्धामुळे तेल आणि गॅसचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे जगभर गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. इंधन महाग झालं की वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम अन्न, भाजीपाला आणि रोजच्या वस्तूंवर होतो. युद्धामुळे अनेक देशांमध्ये आयात आणि निर्यात बंद होते. फळं, भाजीपाला आणि धान्य एका देशातून दुसऱ्या देशात पाठवणं कठीण होतं. याचा सर्वात मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होतो. शेतकरी मेहनत करून फळं आणि भाजीपाला पिकवतात, पण जर निर्यात बंद झाली तर त्यांना योग्य भाव मिळत नाही. कधीकधी माल विकला जात नाही आणि शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. दुसऱ्या बाजूला काही देशांमध्ये अन्नाची कमतरता निर्माण होते, म्हणून काही ठिकाणी भाव खूप वाढतात. सर्वात जास्त परिणाम सर्वसामान्य माणसावर होतो. महागाई वाढते आणि घर चालवणं कठीण होतं. सर्वात जास्त त्रास लहान मुलांना आणि गरीब कुटुंबांना सहन करावा लागतो. युद्ध जिंकणारे आणि हरवणारे देश वेगळे असू शकतात, पण खरे हाल मात्र नेहमी सामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचेच होतात. शेवटचा संदेश: युद्ध कधीच कोणासाठी चांगलं नसतं, कारण त्याची किंमत शेवटी सामान्य माणूस आणि शेतकरी मोजतो. अर्थ: नागरिकांवरील परिणाम. 1. आर्थिक संकट. युद्धामुळे कारखाने, शेती, व्यवसाय बंद होतात. लोकांची नोकरी जाते आणि उत्पन्न कमी होते. त्यामुळे अन्न, इंधन आणि रोजच्या वस्तूंच्या किमती वाढतात आणि गरिबी वाढते. 2. घर आणि शहरांचा नाश. युद्धात घरे, रस्ते, शाळा, रुग्णालय नष्ट होतात. त्यामुळे लोकांना सुरक्षित जागा मिळत नाही आणि रोजचे जीवन विस्कळीत होते. 3. लोकांचे स्थलांतर, रेफ्युजीज. अनेक कुटुंबांना आपली घरे सोडून दुसऱ्या शहरात किंवा देशात जावे लागते. अशा लोकांना अन्न, पाणी आणि औषधांची कमतरता भासते. 4. मानसिक ताण. युद्धामुळे लोकांमध्ये भीती, ताण, नैराश्य आणि मानसिक आघात निर्माण होतो. अनेकांना PTSD, चिंता आणि दुःखाचा सामना करावा लागतो. 5. मुलांच्या शिक्षणावर परिणाम. युद्धामुळे शाळा बंद होतात किंवा नष्ट होतात. त्यामुळे मुलांचे शिक्षण थांबते आणि त्यांचे भविष्य धोक्यात येते. 6. अन्न आणि आरोग्य समस्या. युद्धामुळे अन्न पुरवठा थांबतो, बाजार बंद होतात आणि औषधांची कमतरता होते. त्यामुळे उपासमार आणि आजार वाढू शकतात. काही देशांमध्ये युद्धामुळे लाखो लोक बेघर होतात आणि मोठे मानवी संकट निर्माण होते. उदाहरणार्थ, काही संघर्षांमध्ये लाखो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. व्हिडिओचा शेवटचा संदेश: युद्धात कदाचित काही देश जिंकतात, पण खरे हरतात ते सामान्य नागरिक.